नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण सध्या चाकणच्या आसपास जवळ आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। परंतु मुंबईच्या दिशेने येताना खऱ्या अर्थाने जे काही अडचणी किंवा मराठा बांधव जे घरी सगळं सोडून आलेले त्या अडचणी नेमक्या बऱ्याच मराठा बांधवांनी व्यक्त केल्या आणि कुठंतरी आता पुण्यापासून येताना सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा मराठा बांधवांना सोसाव्या लागतात आणि तरी सुद्धा अडचणी ह्या मराठा बांधव दुसकावून थेट मुंबईकडे मनोज जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी निघालेले आहेत। आपल्यासोबत असेच काही मराठा बांधव आहेत, त्यांना सुद्धा भरपूर अशा अडचणी आल्या असतील किंवा काय आलं। आतापर्यंत आपण चाकणमध्ये पोहोचलेलो आहोत, पण चाकणमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला इथं काही पर्यंत येऊस तर काय काय अडचणी आल्या किंवा काय वाटलं किंवा आपण उगाच चालू आज काय वाटलं का तुम्हाला? पुण्यापर्यंत येऊस तर काहीही अडचण आली नाही। हा, जेवायला वगैरे भरपूर होतं। पुण्यातून आल्यापासून जरा अडचण थोडी जाणवली कुणाच्याला, म्हणजे पुण्याच्या अलीकडे कुणाच्याला पाणी भेटलं नाही। आपल्या तिथं बीड जिल्ह्यामध्ये भरपूर पाणी होतं, जेवायची व्यवस्था केलेली होती। भरपूर असं मराठा बांधवांनी जेवायलाही केलेलं होतं, सहकार्य केलं होतं। पुण्यात आल्याच्या नंतर थोडं थोडं जाणवलं की जेवायला नव्हतं, पाण्याची बिसलरीचं नव्हतं कुठं कुठं। म्हणजे आपल्याकडे मराठवाड्यामध्ये जी काही भारताची यांनी फराळाची व्यवस्था थोडीफार दिलेली आहे। यामध्ये फराळमध्ये काय दिले? लाया काहीतरी दिलेलं दिसतंय, चिवडा दिलेला आहे। या ठिकाणी व्यवस्था झाली आहे। आताच म्हणत होते तुम्ही मिळालं नाही, परंतु कधी तरी अशा प्रकारचं मराठवाड्यामध्ये जो आपल्याला प्रमाण पाहायला मिळत होतं मदतीचं किंवा मराठा बांधवांना जे काही फलहार देण्याचं, ते प्रमाण इकडे मात्र कमी आहे अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचा ताफा सुद्धा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्यासोबत दुसरे सुद्धा मराठा बांधव आहेत, ते मराठा बांधव बोलण्यास नकार देत आहेत। दादा, तुम्हाला काय वाटतं बरं, आता कसं या ठिकाणून पुढचं जर्नी कशी राहणार आहे? आम्ही मुंबईच्या दिशेने तर चाललेलो आहोत, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही। आणि जर सरकारनं तुम्हाला आश्वासन दिली आणि सांगितलं की आरक्षण देऊ आणि पुन्हा जर आरक्षण दिलं नाही तर नेमकं काय करायचं? सरकारचे आश्वासन भरपूर झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही आश्वासन घेऊन वापस येणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही। आझाद मैदानावर जाऊन एक मराठा लाख मराठा तिथंच आणि तिथून उठायचंच नाही। उठायचं नाही। आणि किती दिवस बसू शकता तुम्ही? आरक्षण भेटूपर्यंत सरकारला आरक्षण द्यावं लागणार 2 दिवसामध्ये। म्हणजे सरकारवर दबाव नक्कीच येणार आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रचंड गाड्यांचा ताफा आणि प्रचंड लोक हे मुंबईच्या दिशेने जायला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बरेच शेतकरी बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। त्यामधले हे शेतकरी बांधव आहेत आणि यांच्या घरी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन ही फवारायची आहे, ऊस आहे, त्या ठिकाणी खात टाकायचं आहे त्यांना, आणि तरी सुद्धा सोडून ते फक्त समाजासाठी इथं लढायला आलेत, कारण आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागाव्यात, आपल्या जे काही नातू आहेत, जे आता पुढची पिढी येणारी आहे त्या पिढीला सुद्धा कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये चांगलं योगदान मिळावं यासाठी सुद्धा आलेले आहेत। त्यांच्याकडून थोडासा प्रयत्न करूया जाणून घेण्याचा, नेमके ते इथपर्यंत आलेत, त्यांच्या भावना काय इथपर्यंत आले, कसं वाटलं तुम्हाला? आणि इथून पुढे आता तुमची जर्नी समजा मुंबईमध्ये जाणार आहात तुम्ही, पण इथून पुढे तुम्हाला काही अडचणी येतात, भरपूर अडचणी येतात अजून, त्या अडचणीवर तुम्ही मात करताल किंवा काय करताल नेमकं कसं? आणि जरांगे पाटलांना आरक्षण देते किंवा सरकार आरक्षण देईन असं वाटतंय का? बरं, किती दिवसाची तयारी करून आला तुम्ही? एका महिन्याची? अरे वा। शेतामध्ये कोण बघते मग? मग काय नाही, गडी आहे म्हटल्यानंतर कुठलाही ताण नाही। मग या ठिकाणी भरपूर लोक थकलेले सुद्धा आहेत आणि या ठिकाणी बघू शकता यांची महिन्याची तयारी जे म्हणतायत ते तिथं सगळं काही व्यवस्था त्यांनी, तेल, किराणा सामान आहे, या ठिकाणी बाटल्या आहेत, या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, गॅस, ही सगळी व्यवस्था हातरून पांघरून ही सगळी व्यवस्था करून अखेर मराठा बांधव हे आता या छोट्याशा गाडीला
आपलं महिनाभर घर करायचं अशा प्रकारच्या मनस्थितीनं मुंबईकडे जायला निघालेले आहेत। मित्रांनो, तुमचं मत काय या सगळ्या गोष्टीवर कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।